फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत हीच इच्छा असल्याचं दत्ता भरणे यांनी म्हटलंय। बच्चू कडू देशाचे नेते, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असंही भरणे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं। बच्चू भाऊ हे देशाचे नेते, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते। आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून 3-3.25 वर्ष जो 2029 चा काळ आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्येच राहावं। आमदार विजयकुमार गावितांची बोगस स्वाक्षरी करून शासन निर्णय काढल्याचा प्रकार समोर आलाय। शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। नगरसेवक गौरव चौधरींसह चौघांविरोधातही गुन्हा दाखल झालाय। गावितांची बनावट सही करून आणि लेटर हेड बनवून मंत्रालयामध्ये जमा करण्यात आलं। आमदारांच्या बनावट लेटर हेडवरच नगरविकास विभागानं शासन निर्णय जारी केला। डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचे पीए बेहेरे यांच्या अर्जावरून चौकशी सुरू करण्यात आलेली। चौकशी निष्पन्न झालेला आहे की सदरचा गुन्हा डॉक्टर माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे याच्यात कोणताही राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाल्यानं महाराष्ट्र शासनाची तसेच डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूरच्या करमाळ्यात आदिनाथ कारखान्याच्या गेटसमोर सुरू असलेलं उदयसिंह देशमुख यांचं उपोषण स्थगित झालंय। विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं। राजू शेट्टींशी झालेल्या संवादानंतर आणि प्रशासकीय आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये सामाजिक कार्यकर्ते महेश बेडकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला गालबोट लागले। मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांकडून 2 व्यापाऱ्यांना मारहाण झाली। दुकाने बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला होता, तर महेश बेडकर यांना मारहाण करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ऍक्च्युली मी सर्व व्यापाऱ्यांची माफी मागतो। सर्वप्रथम माफी मागतो। त्या व्यापाऱ्यांसोबत मी हमेशा दिवसभर राहिलेलो आहे, त्यांना देखील माझा स्वभाव माहिती आहे। जरी अनावधानाने एखाद्या समाज बांधवाकडून चुकून जर एखादा तसा प्रसंग घडला असेल तर मी सर्वप्रथम तुमचे पाय वाटलं, मी तुमच्या दुकानावर येऊन तुमचे पाय धरतो, मला माफ करा। माझ्या वतीने त्या भोळ्या बाबड्या माझ्या समाजालाही माफ करा, माझी तुम्हाला विनंती आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर शहरामध्ये लावलेले बॅनर सध्या चर्चेत आलेत। डोंबिवली सम्राट चौकात हे बॅनर लावण्यात आलेत। बॅनरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या उभा आहे डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी साहेब डॉक्टरांवरती हात उचलणं चुकीचं, त्याचबरोबर खरं आहे आपण एकच्या मदतीला धावून आलात, पण डॉक्टरवरती हात उचलणं योग्य नाही। मात्र एक गोष्ट मान्य करावी लागेल, आपल्या कृतीमुळे शास्त्रीनगर रुग्णालयात दुरावस्था पुन्हा एकदा चिंतेत आली आहे। आता सुविधा वाढली तर रुग्णालयाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आहे। मोठ्यांना गार केले गमती न म्हणणाऱ्या 17 वर्षात सरकारी रुग्णालय सुसज्ज करता आला नाही अशी शोकांतिका, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। सरकारी रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं व आरोग्य सुविधा देण्यात यावी अशी मागणी देखील या बॅनरच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।